प्रत्येक भाविकाला दसरा चौकामध्ये सकाळी 9 पासून रात्री 10 वाजेपर्यंत जेवढे लोक येतील त्या सगळ्यांना प्रसाद म्हणून लाडू देण्याचं काम, लाडू वाटपाचं काम सकल हिंदू समाजाच्या वतीनं होणार आहे। तेही काम आता लाडू बनवण्याचं काम चालू आहे। 16 झाल्यानंतर सुद्धा घरोघरी 50,000 घरांमध्ये समाज बांधवांच्या वतीनं हा प्रसाद, अयोध्येचा प्रसाद म्हणून प्रत्येक घरामध्ये लाडू देण्याचं काम आपण करणार आहोत। त्याचबरोबर 50,000 कॅलेंडर, प्रभू श्रीरामाची प्रतिकृती असणारे कॅलेंडर बनवलेले आहे, त्याचं सुद्धा वितरण होणार आहे। मी आपल्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण या सोहळ्यामध्ये दोन्ही दिवसाच्या सहभागी व्हावंच, परंतु ज्या पद्धतीनं प्रधानमंत्री मोदीजी यांनी आवाहन केलेलं आहे की उद्या 14 तारीख ते 20 तारीख आपल्या गावामध्ये असणारी सर्व मंदिरं, एकेका गावामध्ये 2-2, 3-3, 4-4 मंदिर असतात, ग्रामदैवत असतात, या ग्रामदैवताची मंदिरांची साफसफाई, स्वच्छता करावी आणि 20, 21, 22 या 3 दिवसामध्ये त्याच्यामध्ये रोषणाई करावी, लाइटिंग करावी। तिथं काही धार्मिक कार्यक्रम घेता येतात ते पाहावेत, तिथं भजन कीर्तनाचा कार्यक्रम घेता येतो का पाहावा, रांगोळ्या काढाव्यात, स्वच्छता ठेवून त्याचं डेकोरेशन करावं, असं एक आवाहन सुद्धा मी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना प्रधानमंत्री मोदीजींनी सांगितल्याप्रमाणे मी आवाहन करतो। आणि संपूर्ण जिल्हा या राममय वातावरणात, भक्तिमय वातावरणामध्ये न्हावून जाईल, यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करू। या पद्धतीचे सर्व उपक्रम समाजाच्या वतीनं आयोजित केलेले आहेत। मी आपल्यालाही विनंती करेन की आपण आपल्या सुप्रसिद्ध दैनिकातून या सगळ्या सोहळ्याचं, मध्ये जे शोभायात्रा आहे किंवा दसरा चौकातले कार्यक्रम आहेत, या सगळ्या कार्यक्रमांना आपणही सर्वांनी सहकुटुंब उपस्थित राहावं आणि याला आपल्या सुप्रसिद्ध दैनिकातून कव्हरेज देऊन, बातमी देऊन ही सगळी माहिती लोकांच्यापर्यंत पोहोचवावी, अशा पद्धतीची विनंती आणि आवाहन करतो।